नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्समध्ये कोनिकल पेंडुलम. तर हा कोनिकल पेंडुलम काय असतो आणि त्याचा पिरियड, त्याचा आपण डेरिव्हेशन फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर कोनिकल पेंडुलमकडे जाण्याच्या आधी आपण सिंपल पेंडुलम म्हणजे काय असतं ते बघूया. ओके, एक साधं डेमॉन्स्ट्रेशन आहे. हा ॲक्च्युअल पेंडुलम नाही, पण एक सिंपल प्लास्टिकचा बॉल घेऊन त्याला एक स्ट्रिंग म्हणजे दोरा अटॅच केला आहे. त्याचा आपण डेमोसाठी एक पेंडुलम क्रिएट केला आहे. ओके, हा जो आहे हा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे, ह्याला सिंपल पेंडुलम असं म्हणतात. ओके, हा ऑसिलेट होतो म्हणजे टू अँड फ्रो मोशन करतो, म्हणजेच ऑसिलेशन करतो. ह्या मोशनला ऑसिलेटरी मोशन म्हणतात आणि हा सिंपल पेंडुलम आहे. ओके, इट इज कॉल्ड ॲज बॉब अँड दिस इज अ स्ट्रिंग. मग आता हा जेव्हा ऑसिलेशन करतो तर याला एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाईम लागतो त्या टाईमला म्हणतात टाईम पिरियड. 11th स्टँडर्डला आपण पाहिलेलं आहे पिरियडची डेफिनेशन. टाईम टेकन टू कंप्लीट वन ऑसिलेशन ऑर वन व्हायब्रेशन इज कॉल्ड ॲज पिरियड. ओके, तर हा सिंपल पेंडुलम असतो. आपला पॉईंट सिंपल पेंडुलम नाही, आपला पॉईंट आहे कोनिकल पेंडुलम. देन व्हॉट इज मीन बाय कोनिकल पेंडुलम? कोनिकल पेंडुलम म्हणजे काय? तर कोनिकल पेंडुलम हा एक सिंपल पेंडुलमच असतो, फक्त त्याला मोशन देताना ती अशी मोशन दिलेली असते. फॉर एक्झाम्पल डेमो बघूया आपण. हे बघा, ही मोशन बघा काय होतं आहे. ह्या मोशनकडे जर ऑब्झर्वेशन केलं तर ह्या पेंडुलमचा जो बॉब आहे तो हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतो आहे आणि याची स्ट्रिंग म्हणजे हा दोरा जर पाहिला, हा दोरा काय करतो आहे, एक कोन डिस्क्राईब करतो आहे, कोन लाईक स्ट्रक्चर डिस्क्राईब करतो आणि हा बॉब एक सर्कल डिस्क्राईब करतो आहे हॉरिझॉन्टल. मग असा जो पेंडुलम आहे ह्याला म्हणतात कोनिकल पेंडुलम. ओके, त्याची सिंपल डेफिनेशन अशी आहे, कोनिकल पेंडुलम इज अ सिंपल पेंडुलम whose bob is given such a motion that it describes horizontal circle and the string describe a cone. Such a pendulum is called as conical pendulum. म्हणजेच कोनिकल पेंडुलम हा एक सिंपल पेंडुलमच असतो, पण त्याला अशी मोशन दिलेली असते की त्याचा बॉब काय करणार, हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करणार आणि हा दोरा काय करणार, एक कोन लाईक स्ट्रक्चर डिस्क्राईब करणार. त्या पेंडुलमला म्हणतात कोनिकल पेंडुलम. लक्षात येत आहे? ही मीन पोझिशन आहे म्हणजे व्हर्टिकल पोझिशन. हा अशी मोशन करताना काहीतरी अँगल क्रिएट करतो आहे. ही व्हर्टिकल पोझिशन आणि हा काहीतरी अँगल क्रिएट करतो आहे, त्याला म्हणतात सेमी व्हर्टिकल अँगल. ओके, तर आपल्याला ह्या कोनिकल पेंडुलमचा पिरियड फाइंड आउट करायचा आहे. म्हणजे ह्याला एक सर्कल कंप्लीट करायला किती वेळ लागेल तो वेळ आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, दॅट इज आवर टुडेज पॉईंट. लक्षात येत आहे? तर जो डेमो सांगितला त्याप्रमाणे आपण फिगर काढूया आणि पॉईंटकडे जाऊया. पुन्हा एकदा सांगतो, कोनिकल पेंडुलम म्हणजे काय असतं, हा एक सिंपल पेंडुलमच असतो, पण त्याला अशी मोशन दिलेली असते की त्याचा बॉब काय करतो, हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतो आणि त्याची स्ट्रिंग काय करते, एक कोन डिस्क्राईब करते. लक्षात येते? तर जो डेमो एक्सप्लेन केला त्याप्रमाणे आपण फिगर काढूया आणि मग पॉईंटकडे पुढे जाऊया. दिस इज रिजिड सपोर्ट. Suppose this is a pendulum which describing a horizontal circle. हा काय करतो, एक हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतोय. ओके, दिस इज अ सेंटर ऑफ सर्कल. ज्या सर्कलला तो किंवा ज्या पाथला तो सर्कल डिस्क्राईब करतोय त्याचं सेंटर आहे सी. सपोज दिस इज बॉब ऑफ द पेंडुलम. हा बॉब आहे. मग ज्या अर्थी हा सर्कल डिस्क्राईब करणार त्या सर्कलला काहीतरी रेडियस असणार, ही रेडियस म्हणजे आर. ओके, त्यानंतर इथून इथपर्यंत जी आहे दॅट इज लेंथ ऑफ द पेंडुलम. जसं मी सांगितलं डेमोमध्ये, हा पेंडुलम जर असेल तर ही काय झाली, त्याची लेंथ झाली. ओके,
length of the pendulum L. Now whenever the bob is describing a horizontal circle, जेव्हा तो बॉब हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतो, देर आर टू फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब. त्या बॉबवर दोन टाईपचे फोर्सेस ॲक्ट होतात. फर्स्ट फोर्स इज द वेट ऑफ द बॉब mg विच ॲक्ट्स इन डाऊनवर्ड डायरेक्शन. पहिला फोर्स असतो त्या बॉबचं वेट. सपोज हे बघा, हा बॉब आहे, याचं वेट ते ऑलवेज डाऊनवर्ड डायरेक्शनला असणार. अँड सेकंड फोर्स इज टेन्शन इन द स्ट्रिंग. ही जी स्ट्रिंग असेल त्या स्ट्रिंगमध्ये टेन्शन असणार. दॅट टेन्शन ॲक्ट्स अलॉंग द स्ट्रिंग. सेकंड फोर्स असेल टेन्शन इन द स्ट्रिंग, दॅट इज T0. ओके, म्हणजे फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉब. फर्स्ट आहे वेट mg आणि सेकंड आहे टेन्शन T0. ओके, नाव दिस टेन्शन T0 इज डिवायडेड इंटू टू कंपोनंट्स. ते जे टेन्शन असतं स्ट्रिंगमधलं ते दोन कंपोनंटमध्ये डिवाइड होतं. एक व्हर्टिकल कंपोनंट आणि दुसरा हॉरिझॉन्टल कंपोनंट. तर व्हर्टिकल कंपोनंट ऑफ द टेन्शन तो असतो T0 कॉस थिटा. अँड दिस हॉरिझॉन्टल कंपोनंट हा असतो T0 साइन थिटा. दॅट मीन्स दिस टेन्शन is divided into two components, vertical component T0 cos theta and horizontal component T0 sin theta. Okay, now the semi vertical angle made by the bob is theta. जर मी अशी पोझिशन घेतली तर हा जो टोटल अँगल असतो याला म्हणतात व्हर्टिकल अँगल, पण आपल्याला हाफ घ्यायचा आहे, म्हणजे हा काय होणार, सेमी व्हर्टिकल अँगल थीटा होणार. ओके, थीटा रेडियस लेंथ ऑफ द पेंडुलम. लक्षात येत आहे. नाव व्हेनेवर द बॉब इज परफॉर्मिंग हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, द वेट ऑफ द बॉब, जेव्हा हा बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन डिस्क्राईब करतो, ह्या बॉबचं जे वेट आहे mg, दॅट वेट इज बॅलन्स्ड बाय T0 कॉस थिटा. ह्या वेटला बॅलन्स करायचं काम कोण करतं, व्हर्टिकल कंपोनंट T0 कॉस थिटा त्याला बॅलन्स करायचं काम करतं. म्हणजे आपण काय लिहितो, T0 कॉस थिटा इज इक्वल टू mg असं लिहिणार. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणणार. ओके, देन ॲज द बॉब इज डिस्क्रायबिंग हॉरिझॉन्टल सर्कल. तो बॉब हॉरिझॉन्टल सर्कल डिस्क्राईब करतो, पण आपल्याला माहिती आहे की सर्क्युलर मोशनमध्ये सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते. दॅट मीन्स द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स फॉर द मोशन ऑफ धिस बॉब इज प्रोव्हाइडेड बाय हॉरिझॉन्टल कंपोनंट T0 साइन थिटा. ह्या बॉबची हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन होण्यासाठी ज्या सेंट्रिपिटल फोर्सची गरज असते ते कोण प्रोव्हाइड करतं, T0 साइन थिटा. देअरफॉर वी कॅन राईट T0 साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स किती असतो, mr ओमेगा स्क्वेअर असतो. ओके, इक्वेशन नंबर 2. नाव डिवाइड इक्वेशन 2 बाय 1. त्या इक्वेशन 2ला 1ने डिवाइड करा. T0 साइन थिटा अपॉन T0 cos theta is equal to mr omega square upon mg. This T0 get cancelled, m get cancelled. Sin theta upon cos theta is equal to r omega square upon g. लक्षात येतं आहे. आता टर्म्स अरेंज करायच्या आणि ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. हा g इकडे घ्यायचा आणि r इकडे घ्यायचा. म्हणजे बाय अरेंजिंग द टर्म्स ओमेगा स्क्वेअर इक्वल टू काय येणार,
जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 3 म्हणूया. नाव लुक ॲट द फिगर. ह्या फिगरकडे पुन्हा बघायचं आहे. ह्या फिगरवर हा थिटा आहे, हे आर आहे रेडियस, आणि हे लेंथ ऑफ द पेंडुलम आहे. ह्या फिगरमध्ये एक ट्रायंगल क्रिएट होतो आहे. हा ट्रायंगल ह्या ठिकाणी राईट अँगल आहे. ओके, मग आता ह्या फिगरवरून फ्रॉम फिगर मी जर कॉस थिटाची व्हॅल्यू घेतली आणि साइन थिटाची व्हॅल्यू घेतली, तर साइन थिटाची डेफिनेशन काय आहे बघा. साइन थिटा अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूस असतो, बरोबर. मग हा थिटा आहे, थिटाची अपोजिट साईड कोण आहे, आर, आणि हायपोटेन्यूस कोण आहे इथे, एल. म्हणजे फ्रॉम फिगर साइन थिटा इक्वल टू काय होणार, अपोजिट साईड आर अपॉन हायपोटेन्यूस एल. क्रॉस मल्टिप्लाय जर केलं तर आर इक्वल टू काय येणार, एल साइन थिटा असं येणार. ओके, याला इक्वेशन नंबर 4 म्हणूया. आता इक्वेशन नंबर 4मध्ये आरची जी व्हॅल्यू आलेली आहे, आर इक्वल टू एल साइन थिटा, ती आपण इक्वेशन नंबर 3मध्ये पुट करूया. देअरफॉर फ्रॉम 3 and 4 ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू जी साइन थिटा अपॉन आर कॉस थिटा. पण आरची व्हॅल्यू किती आली, एल साइन थिटा. एल साइन थिटा इंटू कॉस थिटा. हा साइन थिटा गेट कॅन्सल्ड. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू जी अपॉन एल कॉस थिटा. देअरफॉर बाय टेकिंग स्क्वेअर रूट अंडर रूट जी अपॉन एल cos theta. Equation number 5. This equation gives the value of omega. Okay. But we know omega is equal to 2 pi by t असतं. ओमेगा आणि टी म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आणि पिरियड टी, त्याच्यामध्ये रिलेशन असतं. ओमेगा इक्वल टू 2 pi by t. याला इक्वेशन नंबर 6 म्हणूया. मग इक्वेशन नंबर 5 आणि इक्वेशन नंबर 6 हे दोन इक्वेशन जर आपण इक्वेट केले फ्रॉम 5 and 6, ओमेगाची ही व्हॅल्यू 2 pi by t आपण इथे पुट करूया. टू पाय बाय टी इक्वल टू जी अपॉन एल कॉस थिटा असं येणार. ह्या टर्म्स अरेंज केल्या आणि टीची व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट केली तर टी इक्वल टू येत आहे 2 pi इंटू एल कॉस थिटा अपॉन जी. दिस इक्वेशन गिव्स द पीरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. This equation gives the period of conical pendulum and the formula is T equal to 2 pi under root L cos theta upon G, where L is length of the pendulum, theta is semi-vertical angle and G is acceleration due to gravity. लक्षात येतं आहे? अतिशय सिंपल आहे बघा. आणि यावरूनच आपल्याला फ्रिक्वेन्सी पण कॅल्क्युलेट करता येते. फ्रिक्वेन्सी n, we know that the frequency n equal to 1 upon period असते, 1 upon t. म्हणजे हीच पिरियडची व्हॅल्यू आपण 2 pi इंटू अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी जर इथे टाकली तर ते सॉल्व करून किती येतं 1 upon 2 pi g upon L cos theta. This equation gives the frequency of conical pendulum. That frequency is n equal to 1 upon 2 pi under root g upon L cos theta. लक्षात येते? पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये रिपीट करतो. Conical pendulum, while the bob of the conical pendulum performing circular motion, horizontal circular motion, त्या ठिकाणी दोन टाईपचे फोर्स ॲक्ट होतात. एक वेट mg डाऊनवर्ड आणि दुसरं टेन्शन T0 अलॉंग द स्ट्रिंग. हे टेन्शन T0 दोन कंपोनंटला डिवाइड होतं. व्हर्टिकल कंपोनंट T0 cos theta, हॉरिझॉन्टल कंपोनंट T0 sin theta. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन
परफॉर्म करीत असताना वेट ऑफ द बॉब इज बॅलन्स्ड बाय T0 cos theta. म्हणजे आपण लिहू शकतो T0 cos theta इक्वल टू mg इक्वेशन 1. द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण देतं T0 sin theta. T0 sin theta इक्वल टू mr ओमेगा स्क्वेअर. इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने डिवाईड करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. ओमेगा स्क्वेअर इक्वल टू हे येत आहे. फ्रॉम दिस फिगर साईन थिटा घ्यायचा. साईन थिटा म्हणजे अपोजिट साईड अपॉन हायपोटेनिस असतो. क्रॉस केल्यावर आर इक्वल टू एल साईन थिटा येतं. आरची ही व्हॅल्यू ह्या ठिकाणी पुट करायची, सॉल्व करायचं आहे. ओमेगा इक्वल टू एवढं मिळतं आहे. वी नो दॅट ओमेगा इक्वल टू 2π/t असतं. मग इक्वेशन 5 आणि इक्वेशन 6 इक्वेट करायचे, सॉल्व करायचं, पिरियडची व्हॅल्यू मिळून जाते. T इक्वल टू 2π √L cos theta अपॉन g. अँड वी नो दॅट द फ्रिक्वेन्सी इज द रेसिप्रोकल ऑफ द पिरियड. म्हणजे फ्रिक्वेन्सी n इक्वल टू 1/t असते. म्हणजे n इक्वल टू 1/2π √g अपॉन L cos theta येतं. ओके, डेमॉन्स्ट्रेशन करून तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. होप सो पॉईंट क्लिअर झाला असेल. थँक्यू.